नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहतात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाची केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे आणि कुठंतरी गेल्या निवडणुकीला गोंदिया नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपची सरकार होती. अशोक इंगळे ह्या ठिकाणीहून नगराध्यक्ष होते. मात्र आता 2025ला कोण नगराध्यक्ष बनतो याच्याकरिता लोकांचे पाहायला लोक आतुर आहेत. आज आम्ही गोंदियात आहोत आणि भाजपकडून कोण उमेदवार असू शकते याच्यासुद्धा अनेक चर्चा आपण पाहत आहोत. संभावित उमेदवारांमध्ये असलेले एक नाव म्हणजे इंजिनियर समीर आरेकर आहेत. कुठंतरी ते ह्यावर्षी नगराध्यक्षाची जी उमेदवारी आहे त्यांना मिळू शकते किंवा भाजपकडून ते ह्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात, अशा अनेक लोकांच्या चर्चा आपण पाहत आहोत. नेमकं त्यांची तयारी आहे का, आणि जर तयारी असेल तर का बरं ते उमेदवारी मागत आहेत, त्यांच्याकडे काय रोडमॅप विजन त्यांचं आहे, आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता इंजिनियर समीर आरेकर आहेत. स्वागत आहे तुमचं भाऊ झकास मराठी. नमस्कार संघर्षजी. बरं, निवडणुका काही दिवसांनीच होणार आहेत आणि खूप दिवसांपासून लोकही वाट पाहत होते की नेमकं प्रशासक राज केव्हा संपेल आणि आपल्या हक्काचा नगरसेवक म्हणा, नगराध्यक्ष म्हणा केव्हा मिळेल. आणि आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. नेमका कसे पाहता आपण या आदेशाकडे, आपण काय सांगाल? खूप पॉझिटिव्ह आहे. आणि कसं आहे की लोकांचे खूप इच्छा होतात की इलेक्शन लवकरात लवकर व्हावे. कारण की प्रशासक राज जेव्हा सुरू आहे, मनमानी खूप सुरू आहे. प्रशासनाची म्हणा किंवा लोकांची सुनवाई नाही होत आहे, लोकांच्या म्हणणं नाही ऐकून घेण्यात येत आहे, अशा भरपूर काही प्रश्न आहे. जोपर्यंत लोकल बॉडी निवडून येऊन तिथे बसत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास संपादन हे पुन्हा साध्य होणार नाही. बरं, काय मुद्दे राहणार आहेत ह्यावर्षी ह्या निवडणुकीला म्हणा, की कारण मागच्या टर्मला गोंदिया नगर परिषदेमध्ये भाजपचीच सरकार होती, तुमच्याच पक्षाचे या ठिकाणी नगराध्यक्ष होते. आता कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर? एक्झॅक्टली. विषय कसा आहे, आपल्याकडे इथे पण सत्ता भाजपचीच होती, आमदार पण आपला भाजपचाच आहे. त्याच्यानंतर स्टेटमध्ये, सेंटरमध्ये दोन्ही ठिकाणी सत्ता असल्यामुळे ह्या प्रश्न येतो की सुविधा सगळ्या आहेत, पण नेमका प्रश्न कुठे येऊन राहिला आहे की जर का म्हणून चला तुम्ही प्रश्न जर का नगर परिषदेचा घेता तर तिथे सिस्टम बदलण्याची गरज आहे, तिथे कार्यक्षमता वाढवायची गरज आहे. मेन म्हणजे प्रश्न काय आहे की लोकांना विजन आहे, लोकांना विजन आधीच्या लोकांमध्ये त्यांनी पण कामं केले, पण तरी काही ना काही त्रुट्या तिथे आढळल्या. पूर्णपणे जो आपल्याला सुव्यवस्थित आपण जे म्हणतो जिथपर्यंत आपल्याला पोचायचं होतं तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही. काही ना काही कुठे ना कुठे ती कमी सुटली. तर ती कमी भरून कशी काढायची, खूप सूक्ष्म गोष्टी आहेत ज्यांच्याकडे यांचं लक्ष नाही गेलं आहे. त्या गोष्टी म्हणजे की तुम्हाला सिस्टम सुधारायचं आहे, कार्यक्षमता वाढवायची आहे, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे, इव्हन कर्मचाऱ्यांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं आहे, त्यांनाही त्यांच्याहीकडून सुधार आपल्याला करून घ्यायचा आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करू किंवा त्या गोष्टी आपण जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा कुठे कार्यक्षमता वाढेल आणि लोकांचा विश्वास परत नगर परिषदेवर बसेल. बरं, तुमच्याकडे काय रोडमॅप आहे, काय विजन आहे? तुमच्याकडे जर लोकांनी संधी दिली तर काय त्यांच्या लोकांच्या तुम्ही अपेक्षा? एक्झॅक्टली. कसं आहे, सगळ्यात पहिले मी जे म्हटलं की सिस्टम सुधारण्याची गरज आहे. सिस्टम कुठे ना कुठे कमकुवत आहे. प्रशासनिक सेवा. एक्झॅक्टली. नगर परिषद म्हणा किंवा तुम्ही गव्हर्मेंट मेडिकल हे म्हणा, काय म्हणतात आपलं हॉस्पिटल म्हणा, किंवा कुठलंही प्रशासन तुम्ही घ्या जे नगर परिषदेच्या अंडर आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी तुम्ही म्हणता. एक्झॅक्टली तसं तुम्ही म्हणू शकता, पण त्यांच्यावर वचपा नाही आहे, कोणाचा कंट्रोल नाही आहे. एक्झॅक्टली. ती भीती नाही आहे की आपण जर का कार्यदक्ष नाही राहिलो तर आपल्यावर कुठली कारवाई होऊ शकते, किंवा आपल्याला एक्झॅक्टली जितकी क्षमता ॲटलिस्ट तितकं किंवा त्याहून जास्त आपल्याला काम करायचं आहे हे त्यांना मोटिवेट करावं लागेल. हा जो रोडमॅप आहे, ही जे विजन आहे, सध्या आपल्याला हे करायची गरज आहे नाही. मला असं वाटते की जर का या सूक्ष्म गोष्टींवर आपण विचार केला तर 50 to 60% आपला प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होईल. बरं, शहरामध्ये काय समस्या तुम्ही, कारण अनेक दिवसांपासून तुम्ही ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहात, लोकांच्या प्रश्नांना समोर जात आहात, काय समस्या जनरल लोकांच्या ह्या ठिकाणी आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवता येतील? एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कसं आहे, आतापर्यंत आपण जेव्हापासून मी राजकारणात आहे की जेव्हापासून आम्हाला समजतं की जेव्हा आपण सगळं पाहून राहिलो आहे, पहा सगळं काही होऊन राहिलं आहे. सुविधा आहे, जर का म्हणून चला हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहे, तिथे मशीन पण आहे बाकीच्या, पण मेंटेनन्स नाही आहे. रोड नाली रस्ते सगळ्या ठिकाणी बनवून राहिले पण मेंटेनन्स नाही आहे. पाणी जवळपास सगळ्या ठिकाणी पोहोचवलं आहे पण मेंटेनन्स, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला नुसता मेंटेनन्स आणून देऊन काम करून देणे, त्याच्यानंतर पाहणी न करणे, त्याची देखरेख न करणे, मेंटेनन्स न करणे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे.
व्यापारिक वर्गाकरिता तुम्हाला कॉरिडॉर डेव्हलप करून द्यायचा आहे, तुम्हाला बेटर इन्फ्रास्ट्रक्चर इथे रेडी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुरक्षेच्या बाबतीत खूप जास्त काही इथे भरपूर काही गोष्टी करायच्या आहे. आपली सिटी आपण स्मार्ट सिटी का बरं नाही बनवू शकत, या गोष्टीला विचार करण्याची फार एक गरज आहे. काही लोकांशी मी बोललो ग्रीन सिटी म्हणून त्यांचं Exactly. की आपण ग्रीन सिटी गोंदियाला बनवू शकतो. बिलकुल बनवू शकतो ना, एक्झॅक्टली बनवू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला सिस्टम सुधारावा लागेल. कोण करणार आहे? बाकीच्या लोकांना या गोष्टी करायसाठी जितके आपण जबाबदार आहोत, जितके आपण नेते लोक जबाबदार आहोत, तितकीच तीच जबाबदारी लोकांनी सुद्धा घ्यावी. कारण की नुसतं एक लोकनेता निवडून देणं हीच जबाबदारी नाही आहे. लोक जोपर्यंत ॲक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत ही समस्या तशीच बरकरार राहील. पण शहरामध्ये आपण पाहतो की अनेक ठिकाणी घाण कचराची व्यवस्था नाही आहे. चौक लागला की चौकामध्ये कुठेतरी एक असा एक ढीग आपण कचऱ्याचा पाहतो. आणि कुठेतरी जे सांडपाण्याच्या ज्या नाल्या आहेत त्याही त्या ठिकाणी स्वच्छ नाही, अशा पद्धतीच्या खूप समस्या आहेत. अगदी बरोबर आहे. हे पण मेंटेनन्सच्या मध्ये चालत, मेंटेनन्स बरोबर नाही आहे, किंवा जितके लोक हे अधिकारी जे आहेत किंवा जे कार्य करतात लोक प्रशासनाच्या माध्यमातून, त्यांच्यावर वचपा नाही आहे, किंवा ती रेग्युलरिटी नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इरेग्युलरिटी दिसून राहिली. आपल्याकडे काय नाही आहे, कचरा गाड्या नाही आहेत, आहे पण त्या रेग्युलर फिरत नाही आहे. साफसफाई करणारे कर्मचारी नाही आहेत, आहे पण ते रेग्युलर काम नाही करत आहे. यांची कार्यक्षमता आणि कार्यदक्षता आपण कधी जाचावी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ती खूप लोक नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागत आहेत, त्यात तुमचंही नाव आहे. का बरं तुम्हाला उमेदवारी द्यावी, किंवा तुम्हालाच का बरं उमेदवारी द्यावी असं तुम्हाला वाटतं पक्ष, आणि तुमचा विश्वास का बरं दाखवावा? अगदी बरोबर. विषय कसा आहे पहा, मी सध्या प्रस्तावित राजकारणात मी पहिल्यांदा इलेक्शन लढत आहे. माझ्याकडे अनुभव जरी नसला पण तरी माझ्याकडे कॅपेबिलिटी आहे, माझ्याकडे विजन आहे, पोटेन्शियल आहे. दुसरी गोष्ट माझ्याकडे मेंटेनन्स किंवा दुसरी गोष्ट म्हणा एक सिस्टम सुधारण्याची माझ्याकडे एक नॉलेज आहे. मी MBA केलेलं आहे. मला सिस्टम हँडल कसं करावं, ते दक्षता कशी वाढवावी, इफिशियन्सी कशी वाढवावी सिस्टमची, त्याबद्दल मला भरपूर काही नॉलेज आहे. आणि प्रत्येका वर्गासोबत आम्ही आतापर्यंत जे समाजकारण केलं, आम्ही आतापर्यंत प्रत्येका वर्गातल्या लोकांसोबत, प्रत्येका जातीच्या लोकांसोबत किंवा प्रत्येका तबक्यातल्या लोकांसोबत आम्ही काम केलेलं आहे. बरं, कुठेतरी युवकांच्या सुशिक्षित युवकांच्या हातामध्ये राजकारणाची संधी मिळावी किंवा युवकांनी प्रतिनिधित्व करावं असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर. कारण कसं आहे, आजच्या तारखेत युवांमध्ये कॅपेबिलिटी खूप आहे, पण जर त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे युवा भटकत आहे, आपल्या मार्गातून भटकत आहे. पण त्यांना ही एक गोष्ट जाणण्याची खूप गरज आहे की कुठल्याही गोष्टीसाठी किंवा सक्सेससाठी शॉर्टकट हा मार्ग नाही आहे. स्ट्रगल आणि हार्डवर्क किंवा खूप मेहनत हीच सफलतेची कुंजी आहे, हे त्यांना समजून घ्यावं लागेल. बरं, आधीच्या राजकारणी आणि आताचे जे नवीन राजकारणी आहेत किंवा यंगस्टर्स आहेत, कारण आता जमान्यामध्ये खूप बदल झाले, AI ChatGPTचा जमाना आला, लोकांच्या मानसिकतेमध्ये कसं बदल तुम्ही पाहता जनरल लोकांच्या? कसं झालं आहे, जुन्या लोकांना या सगळ्या गोष्टींपासून खूप जास्त ॲलर्जी होऊन राहिली असलीसुद्धा पण ते लोक ते गोष्ट अपनवून राहिले. म्हणूनसुद्धा युवकांचा राजकारणात यायला हवं, त्यांनी राजकारणात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायला हवं. जोपर्यंत चांगले लोक, चांगल्या विचारांचे लोक राजकारणात येणार नाही तोपर्यंत स्थिती बदलेल किंवा त्या सूक्ष्मतेने राजकारणाला पाहणं किंवा त्या गोष्टी सुधारणं, ज्या सिस्टममध्ये फ्लॉज आहे त्या गोष्टी तोपर्यंत होऊ शकणार नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की नवीन पिढी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत विचार पण नाही बदलणार, कारण की जुन्या लोकांचे जे कार्यपद्धती आहे त्या नवीन लोकांना कधीच मान्य होणार नाही. बरं, तुमचं काय विजन आहे की जर तुम्ही गोंदियामध्ये अनेक वर्षांपासून तुम्ही ह्या ठिकाणी राहत आहात, बरं का महाराष्ट्रामध्ये गोंदियाची कशी ओळख निर्माण व्हावी किंवा गोंदिया स्वप्नातलं तुमचं कसं आहे, काय सांगाल? एक्झॅक्टली. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या स्वप्नातलं गोंदिया कसं आहे. मी आज आपल्या घरातून निघावं तर मला जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो ना आणि चांगलं ठेवतो, जितकं सजवून ठेवता येईल तसं मला आपलं शहर पाहायचं आहे. आणि ड्रीम म्हणजे पहा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट आपण एकदा करून दिली ती नेहमीसाठी तशीच राहावी. जसं आपण आपलं घर ठेवतो ना, ती गोष्ट शेवटपर्यंत तशीच राहावी, तो माझा ध्यास आहे. ग्रीन सिटी, क्लीन सिटी म्हणा किंवा तुम्ही स्मार्ट सिटी म्हणा, ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या सगळ्या सुखसुविधा किंवा त्या सगळ्या इम्प्लिमेंटेशन्स आपण इथे करू. पक्षश्रेष्ठीकडे तुम्ही काय मागणी केली, काय बोलणं झालं आणि एकंदरीत तुमच्यावर विश्वास आहे का ह्या उमेदवारीचा, काय सांगा? पहा, नक्की विश्वास सगळ्यांचाच आहे. आणि पहा, पक्षश्रेष्ठांचा प्रश्न कसा आहे, त्यांच्यासमोर भरपूर उमेदवार आहेत, जुने लोक आहेत, नवीन लोक आहेत. विषय कसा आहे, त्यांच्यासमोर प्रश्न भरपूर आहेत, ते स्वतः खूप जास्त गोंधळलेले आहेत. तर विषय कसा आहे, फक्त उमेदवारी
नुसतं पक्षश्रेष्ठींवरच नसते, उमेदवारी लोकांवर असते, सर्वेज होतो, सगळ्या गोष्टींचा सर्वे होतो. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून मी म्हटलं की लोकांनासुद्धा ॲक्टिव्ह व्हावं लागेल, की लोकांना स्वतः कसा उमेदवार हवा आहे हे त्यांना बोलून दाखवावं लागेल. नाहीतर मग ते तसंच होईल, जो आला ऑप्शन नाही आहे म्हणून आपण त्याला निवडून दिलं असं नाही व्हायला पाहिजे. तर भलाई मी लढू किंवा कोणीही लढू, फक्त लोकांमध्ये जर काही जागरूकता आली ना, तर जे माझं ध्येय आहे की कमीत कमी आपण एक बदलाव आणू किंवा जे आपण एक बदल घडवून आणू, तो इथूनच सुरू होईल. बरं, तर विश्वास आहे की महायुती पुन्हा ह्या ठिकाणी सत्ता काबीज करेल? पहा, कार्यकर्ता दोन्ही पक्षांकडे आहेत आणि मेजर गोष्ट काय आहे माहीत आहे का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन्समध्ये काय होतं माहीत आहे का, भरपूर कार्यकर्ते नाराज होतात. कशामुळे की आम्हाला उमेदवारी नाही मिळाली बा, आम्हाला तिकीट नाही मिळाली बा, कारण की गत किती वर्षापासून ते लोक मेहनत करत असतात. तर नाराजगी कुठे ना कुठे होईलच. पण कसं आहे, शेवटी आपल्याला काही जर का सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठी एकजूट होणं जरुरी आहे. तर हे सर्व या सगळे डिसिजन्स हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. शेवटी गोंदियाकरांना काय आवाहन कराल? गोंदियाकरांना मी हेच आवाहन करीन की जितका जो बदल आहे, जो आम्ही घडवण्याचा प्रयत्न करत आहे, तो बदल, ती जागरूकता लोकांमध्येही यावी. ती जागरूकता लोकांमध्ये येणं गरजेचं आहे. नाहीतर हे सिस्टम असंच सुरू राहील. तुमच्यावर एखादाही कुठलाही उमेदवार लादला जाईल, जोपर्यंत तुम्ही म्हणाल नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तशाच सुरू राहतील. तोच उमेदवार तुमच्यावर लादला जाईल आणि आपण तेच परत यूज टू होऊन जाऊ आणि परत आपण तसंच निवडणुकीत ऑप्शन नाही आहे बा, आम्ही निवडून दिला म्हणून आपण तो उमेदवार निवडून देऊ आणि 5 वर्ष आपण ते झेलत राहू. जर का ही कंडिशन आपल्याला नसेल तर लोकांना आज जागरूक व्हायची गरज आहे. बदल तुमच्या आणि आमच्या दोघांकडून घडेल, तेव्हा आपल्याला बदल नक्की, आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये बदल दिसेल. खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता. धन्यवाद संघर्षजी. धन्यवाद. तर होते भाजपचे युवा नेते इंजिनियर्स समीर आरेकरजी. कुठंतरी चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास व्हावा आणि ग्रीन सिटी, क्लीन सिटीसारखी खरं तर अशा पद्धतीनं गोष्टी कुठंतरी आता शहरांमध्ये, लहान शहरांमध्ये गोष्टी होऊ लागल्या आहेत आणि कुठंतरी सर्वसामान्य लोकांच्या हातातही आता अँड्रॉईड फोन आणि त्यांनाही सर्व राजकारण आणि पद्धतशीर त्यांना समजते आणि कुठंतरी त्या सर्वांच्या विश्वासावर खरं उतरण्याच्या यांच्या प्रयत्नांनी पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी यांना जर उमेदवारी दिली तर संधीचं सोनं करायला हे कसल्याही पद्धतीने ह्या ठिकाणी तयार आहेत असे आणि स्पष्ट यांचं म्हणणं आहे. आपण झकास मराठी पाहत आहात आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.